सर्वांचे सहकारी श्रीकांतदादांचा वाढदिवस आपण पाहतोय सगळी की आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आणि वेगवेगळे शासकीय ज्या काही योजना आहेत त्याचं वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिक त्याचा या ठिकाणी लाभ घेताना आपण सर्वजण पाहतोय। खरं तर अशा पद्धतीचं वाढदिवस हे समाजात जे काही व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करतात तर अनावश्यक खर्च टाळून अशा समाजाच्या उपयोगी ज्या काही या योजना आहेत त्या राबवणं फार गरजेचं आहे। आणि आज श्रीकांतदादाच्या माध्यमातून आपण केसनंदगाव आणि या परिसरातील 4-5 गावामध्ये सर्व नागरिक येऊन या योजनेचा वाढदिवसानिमित्त लाभ घेत आहेत। खरं तर मी श्रीकांतदादाला वाढदिवसानिमित्त त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो। असंच समाज उपयोगी कार्यक्रम आणि समाजाच्या हिताचं कार्य इथून पुढच्या काळात देखील श्रीकांतदादाच्या हातातून घडत राहू अशीच या ठिकाणी मी गाव पातळीवर श्रीकांतदादाचं काम चांगलं चाललंय। आम्हाला या ठिकाणी आज वाहतुकीचे प्रश्न आहे बरं भेटत होतोय किंवा अजून काही तुमच्या लेवलचे प्रश्न आहेत श्रीकांतदादा होणार त्यासाठी आपलं काय नियोजन नाही ना। आता जे काही ट्रॅफिकची समस्या आहे त्याच्यावरही लवकरच उपाययोजना आम्ही राबवणार आहोत। मग त्याच्यामध्ये PMRDच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि इतर काही ज्या काही योजना राबवता येतील वेगवेगळ्या तर त्या पद्धतीच्या योजना। आणि आता आपण पाहतोय की वाघोली ठीक आहे परंतु आता केसनगावामध्ये सुद्धा ट्रॅफिकची समस्या फार भेडसावते गेले अनेक दिवस झाले। तर त्या संदर्भात देखील लवकरच सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन कशा पद्धतीने शिवचा रस्ता असेल किंवा त्याला बायपास जे रस्ते आहेत केसनगावाला देखील ते ट्रॅफिक कसं बायफर्गेशन करून बाजूला देखील ते काढता येईल याच्यावर देखील उपाययोजना आहेत भविष्यकाळामध्ये। एक आमदार म्हणून तुमचं काय विजन आमचं काय विजन आहे आता सर्व सबका साथ सबका विकास सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीचं समाजात काम करायचं। समाजात धन्यवाद घेऊन काम करायचं।